शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवा संघटनेचे पदाधिकारी या दोन्ही पदाधिकाऱ्यांनी मिळून सिंदखेड, संजवाड आणि औराद इथे पूरग्रस्त कुटुंबियांची महत्वपूर्ण मदत करत त्यांना योग्य ठिकाणी स्थलांतरित करून त्यांना महत्वपूर्ण मदत करण्यात आली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी, शिवा संघटनेचे पदाधिकारी यांनी आज सिंदखेड, संजवाड, राजूर, औराद येथील स्थलांतरित शेतकरी कुटुंबातील परिवाराची भेट घेतली। आज 100% पूरस्थितीने बाधित सिंदखेड गावच्या स्थलांतरित 500 ते 600 शेतकरी बांधवांना अल्पोपहार व जेवणाची व्यवस्था शरणराज केंगनाळकर यांच्याकडून करण्यात आली होती। यावेळी जिल्हा प्रमुख अजय दासरी, जिल्हा समन्वयक रवी नागणकेरी व शिवा संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। दक्षिण सोलापूर तालुक्यातील सिंदखेड, संजवाड, राजूर या गावांना पुराने चारही बाजूने मोठ्या प्रमाणात तडाखा बसला आहे। या गावातील 500 ते 600 शेतकरी बांधवांना आहेरवाडी येथील कोनापुरे प्रशाला येथे राहण्याची व्यवस्था केली आहे। लहान लहान मुले, आई वडील, आबालवृद्ध संपूर्ण परिवार घेऊन शेतकरी बांधव कोनापुरे प्रशालेत आश्रयास आले आहेत। त्यांना नाश्ता आणि जेवणाची व्यवस्था करण्यासाठी शिवसेना व शिवा संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुभाष देशमुख उपस्थित होते। त्यांना बोलावण्यासाठी थांबले असता परिस्थितीची माहिती सांगताना बापूंनी भरपूर गावे बाधित आहेत असे सांगत बोलणे न करता काढता पाय घेतला। यावेळी शिवसेना पदाधिकारी बाधित सिंदखेड, राजूर, संजवाड, औराद आदी भागात बिकट परिस्थिती आहे, लक्ष द्या आणि तात्काळ मदत करा, पंचनामा करून लवकरात लवकर पूरग्रस्त कुटुंबांना मदत करावी अशी विनंती केली। गावे भरपूर आहेत असे म्हणत आमदार सुभाष देशमुख निघून गेले। यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख अजय दासरी, समन्वयक रवी नागणकेरी, संघटक नागेश सोलनकर, अंबादास चव्हाण, शिवा संघटनेचे उपाध्यक्ष महेश इजगे, संतोष फुलारी, बापू इरकर, अक्कलकोट संपर्क प्रमुख संगमेश्वर कांबळे, सरचिटणीस महांतेश पाटील, मल्लिकार्जुन भेळ हाऊसचे बिराजदार अभिषेक पवार, यल्लप्पा कोळी, कृष्णाजी शिंदे, गावकरी, सरपंच नरसप्पा दिंडोरी, प्रभाकर दिंडोरे, योगीराज पाटील, शिवानंद बाके, राजू बाके, पंचप्पा बाके, मोकाशी, प्रकाश वाघमारे आदी गावकरी उपस्थित होते।